नर्मदे हर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. म्हणजे त्यांच्याही इतकी म्हणजे ख्याती त्या भागामध्ये आहे की कोणीही प्रतापे महाराज म्हटलं तर कुठलीही गोष्ट डोळे झाकून त्यांच्यासाठी करू शकेल अशा प्रकारची त्यांची तिथे प्रसिद्धी आहे. आणि त्यांची तशीच तिथे सगळ्यांचा सेवाभाव आणि या सगळ्या गोष्टी आहेत. आश्रमामध्ये मात्र आता असं आहे की जर कमी लोकं असतील तर आश्रमामध्ये किंवा अतिच खूप जास्ती लोकं वाढले तर त्यांच्या आश्रमामध्ये व्यवस्था होते. आणि बाकीच्या लोकं जे आहेत ते मोक्षनाथ महादेव म्हणून आहे तिथे ते रात्रीचं जेवण वगैरे सगळं तिथे असतं आणि काही लोकं इथं राहतात. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची सोय त्या गावामध्ये केलेली आहे. 2 ठिकाणी आहे. तर तिथे मग दुपारचं जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ जरा आराम झाला आणि माझं नेमकं काय झालं होतं, मी बूट काढून माझे बाहेर ठेवले होते आणि ते सगळं बांधकामाचं पाणी मारणं चालू होतं आणि माझे बूट झाले सगळे ओले गच्च. मग मी म्हटलं, "अरे बापरे! आता आपल्याकडे तर काही दुसऱ्या चप्पल बूट काहीच नाहीत आणि हे ओले बूट कसं काय बाबा?" आता मग शेवटी कसं तरी ते इकडे-तिकडे थोडे झाडून झटकून थोडंसं एका कोरड्या जागेमध्ये ठेवले. पण ठीक आहे म्हणलं आता ते वाळतील वगैरे. त्यामुळे पायात काहीच नसल्यामुळे इकडे-तिकडे सगळीकडे खडी वगैरे काय-काय पसरलेलं होतं त्याच्यातून ते अनवाणीच इकडे-तिकडे जावं लागत होतं. आता तिकडे बऱ्यापैकी सगळ्या ज्या आपल्याला लागणाऱ्या सुविधा म्हणजे टॉयलेट, बाथरूम, अंघोळ वगैरे थोडीफार व्यवस्था होती आणि शिवाय मैयाचा किनारा पण अगदी जवळ आहे तिथनं. म्हणजे असं उतरून जावं लागतं मात्र पण आहे. आणि बोटी वगैरे पण काही-काही अशा तिथे दिसल्या मला. त्या म्हणजे काही कारणाने येत असतील तिथनं सामान वगैरे आणायला किंवा असं काही. तर त्या दिवसाची एक गंमत सांगते, की आमच्या जेवणाच्या वेळेला त्या ज्या सीमाताई होत्या, तर त्या मला म्हटल्या, की "मैयाला जेवण भरवायला जायचं आहे, तर तुम्ही येता का?" म्हणून. तर मी म्हटलं, "मैयाला जेवण भरवणं म्हणजे काय?" तर ते म्हणे, "नाही, चला," म्हणे, "माझ्याबरोबर. चला, तुम्हाला एक छान गोष्ट बघायला मिळेल." मग मी त्यांच्याबरोबर गेले आणि मग त्या म्हणे, की "तुम्ही भरवा आता तर जेवण." तर मग जेवण भरवणं म्हणजे कसं, की जसं आई आपल्या मुलाला भरवते, तसं आपण मैयाला जेवायला भरवायचं. अगदी अशा पद्धतीने. म्हणजे आपण कधीतरी असंही होतं ना, की आपण आपल्या आईला सुद्धा एखाद्याला भरवावं आपल्याला वाटेल. तर तशा प्रकारे मैयाला एक-एक घास, एक-एक घास अगदी लावून पोळीचा तुकडा भाजीला लावून, वरण-भात कालवलेला असं मैयाला भरवायचं आणि मग ते तिथे त्या ताईंच्या बरोबर मला करता आलं आणि इतकं छान वाटलं म्हणजे ती संकल्पनाच इतकी मला आवडली आणि असं वाटलं, की खरोखर किती आनंद वाटतोय. म्हणजे नंतर ते हे सगळं मासे खातही असतील, पण आपण मैयाला भरवतो आहे, हे एक खूपच काहीतरी वेगळं समाधान देऊन जाणारी गोष्ट होती. भालोच्या मंदिराच्या थोडंसं मागे आलं किनाऱ्याकडे, तटाकडे, की वरून असा सुंदर परिसर दिसतो. मैयाचं दर्शन. भालोद इथल्या नर्मदा मैयाचं दर्शन घ्या. हां, भालोदच्या आश्रमात मोर दिसलाय मला.
हे आहे भालोद गाव. बरीच जुनी घरं आहेत आणि या गावात बरीच जुनी देवळं आहेत आणि तीर्थ आहेत आणि त्यामुळे मी संध्याकाळी इथे कोणती देवळं दिसतात हे बघायला निघाली आहे. घरं अशी जुनी आहेत. कमीत कमी 70-80 वर्षापूर्वीची तरी किंवा त्याच्याहूनही जुनी घरं असतील. मोडकळीत आली काय माकडं आहेत की काय? हां, माकडं आहेत. एक शंकराचं मंदिर आहे. मोक्षनाथ महादेव. अतिशय प्राचीन मंदिर आहे मोक्षनाथ महादेव. शिवशंभो. असे ओबडधोबड शिवलिंग जेव्हा दिसतात तेव्हा असं मला वाटतं की नक्कीच हे प्राचीन काळातले असले पाहिजे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जटाटवी गलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्यलम्बितां तुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकारचण्डताण्डवत्तनोतु नः शिव शिवम्. आणि इथं पण एक मोर दिसला मला. ते मोर म्हणजे काय? नॅशनल पार्कच्या वर्तन झालं आहे. कुठेही मोर दिसायला लागले. मगाशी एक दिसला तर मला इतका आश्चर्याचा धक्का बसलेला. आणि आता हे पुन्हा एकदा दिसलेत मोर महाराज. तोच आहे की वेगळा आहे का माहीत. डौलच असतो म्हणा काही मोराच्या चाळण्यात. आणि आता असं झालं की दुपारचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळ झाली तसं कोणी आश्रमामध्ये आलं नाही. तर मग त्यांना विचारलं की आदल्या दिवशी किती होते लोक. ते काय 5-7 लोक वगैरे तर होते आदल्या दिवशी. म्हटलं येतील कोणी ना कोणी. पण त्या दिवशी आश्रमामध्ये कोणीही एकही व्यक्ती आली नाही. रात्रीच्या वेळी वाहन परिक्रमावाले 2 कार होत्या मला वाटते. त्यांच्यात एक 5-7 लोक ते कारमधनं जे आलेले होते तर ते लोकं आलेले होते फक्त आणि ते आरतीच्या वेळेला वगैरे होते. त्यामुळे थोडंसं त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं. पण त्यांची व्यवस्था वाहन परिक्रमावाल्यांची समोर वेगळ्या ठिकाणी होती आणि त्यामुळे ते तिकडे राहिले होते आणि पैदलवाले वगैरे आम्ही इकडे असल्यामुळे आमच्याबरोबर त्यांना काही ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे मी इकडच्या पूर्ण हॉलमध्ये मी एकटीच होते आणि मला खूप छान वाटलं. आणि तसं तिथे म्हणजे बाकी तुम्हाला अजून पण 1-2 जणं होते तिथे. तर काही विचारणा वगैरे त्यांनी केली की रात्री तुम्हाला काय अंथरूण-पांघरूण वगैरे काही लागलं तर घ्या इकडनं म्हणे. म्हणजे असं लक्ष देण्याची सगळ्यांची तिथे वृत्ती होती. आणि त्या ज्या सीमाताई होत्या त्या आणि दुसऱ्या ज्या काकू होत्या त्या दोन्ही अतिशय सेवाभावी होत्या. म्हणजे सतत त्या सीमाताईंचं काही ना काहीतरी म्हणजे ह्याला सकाळी मूर्तीनं हार कर, त्याच्यानंतर स्वयंपाकाचं कर, झाडून काढ, काही ना काही त्यांचं सतत काम चालू असायचं. आणि अगदी अशा कृशकाय वगैरे होत्या.
वयानं अतिशय लहान असतील, पण खूप सेवाभावी होत्या आणि त्यांच्याशी बोलताना खूप छान वाटलं. दुसऱ्या काकूसुद्धा जास्त बोलायच्या नाहीत, म्हणजे आमच्याशी अजून ते जास्ती ओळख नसेल त्यामुळे कदाचित बोलत नसतील त्या. पण त्या पण अशा खूप सेवाभावी वाटल्या आणि कदाचित पुढे मागे जाऊन चांगली ओळख झाल्यानंतर त्या गप्पाही मारतील असं मला वाटत होतं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या माझ्याशी पण चांगलं बोलायला लागल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रात्री तर छान झोप झाली आणि ती अर्थातच आपल्या वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या सानिध्यात समोरच त्यांच्या अतिशय छान झोप लागली आणि सकाळी उठून मैयावर अंघोळ मात्र करायला नाही गेले, कारण की थंडी पण होती आणि धुकं पण भरपूर पडलेलं होतं. तर त्यामुळे अगदी धुकं असताना तर सकाळी जाणं शक्य नव्हतं आणि थोडंसं उशिरा जाऊया असा विचार केलेला होता. आणि हे सगळं करून सकाळचं भालोचं सगळं आटोपतं घेतलं. सकाळी थोडीफार त्या काकूंना नाश्ता करण्यामध्ये मदत पण केली. कारण की जेवढं होईल तेवढं जमेल तेवढं करावं. जास्ती मदत करणं शक्य नसेल तर जेवढी होईल तेवढी अशा प्रकाराने तिकडनं सगळं त्यांनी नाश्ता पण आम्हाला करूनच जा असं सांगितल्यामुळे नाश्ता केला आणि भालोच्या आश्रमातून बाहेर पडायचं ठरवलं. आता पुढे काय होईल हे पुढच्या भागामध्ये बघूया. कारण आता पुढचा प्रवास असणार आहे. हा एक खूप मोठा टप्पा होता आणि तो परिक्रमेत माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्याचं वर्णन पुढच्या भागामध्ये मी सांगेन. नर्मदे हर.